हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल शेरी डायरीज. तर आता थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीचे दिवस म्हटले की आपल्याला आठवण येते ते खारीक खोबऱ्याच्या लाडूची. तर आज आपण बनवणार आहोत खारीक खोबऱ्याचे लाडू, की जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. अ, या खारीक खोबऱ्याच्या लाडूमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपली पाचन क्षमतासुद्धा सुधारते आणि यामध्ये लोह पण भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतं. चला तर मग रेसिपी सुरू करूया. सर्वप्रथम मी 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं व्यवस्थित मशीनमधून मी याची बारीक अशी पूड करून आणलेली आहे. त्यानंतर गॅसवर ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये मी टाकलेलं आहे गावरान तूप. गावरान तूप चांगलं मेल्ट झालं की आपण यामध्ये जे ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत ते ड्रायफ्रूट आपण या तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. सर्वप्रथम मी इथे काजू घेतलेले आहे. मी इथे 200 ग्रॅम काजू इथे वापरलेले आहे. ते आपण व्यवस्थित तेलामध्ये तूप परतून घ्यायचे आहे. काजूचा रंग बदलायला लागला की काजू आपण काढून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इथे टाकलेले आहे 200 ग्रॅम बदाम. बदाम ही व्यवस्थित तुपावर आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स तुपामध्ये चांगले परतून घेतले की लाडूमध्ये त्याची चव छान उतरते. आता बदाम ही व्यवस्थित तुपामध्ये आपण परतून घेतलेले आहे. आता बदाम आपण बाहेर काढून घेऊया. मी आता इथे घेतलेले आहे डिंक. तर हे डिंकाचे लाडू मी बनवणार आहे. ते खलबत्त्यामध्ये मी डिंक थोडंसं बारीक कुटून घेतलं होतं, जेणेकरून ते तुपामध्ये व्यवस्थित तळल्या जाईल. आता डिंकही आपण यामध्ये तुपामध्ये तळून घेणार आहोत. तर बारीक केल्यामुळे जे डिंक आहे ते व्यवस्थित तळल्या गेलेलं आहे आणि फुललं देखील आहे. तर अशा प्रकारे सर्व डिंक मी इथे तळून घेणार आहे. तर सर्व साहित्य आता आपले इथे तळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता जे काजू आणि बदाम आपण तेलामध्ये परतून घेतलेले आहे ते आता आपण याला बारीक करून घेणार आहोत. सर्वप्रथम मी काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आहे आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अशी थोडीशी जाडसर याची पूड बनवलेली आहे. त्यानंतर बदामही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी जाडसर असं आपण भरडून घेणार आहे. त्यानंतर मी डिंक इथे खलबत्त्यामध्ये टाकून त्याला बारीक कुटून घेणार आहे. मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणार नाही आहे, कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये याची एकदम बारीक पावडर होईल आणि लाडूमध्ये ती चांगली लागणार नाही. त्यामुळे आपण खलबत्त्यात याला आवडतोबड कुटून घेणार आहोत, ज्यामध्ये लाडू खाताना आपल्या दाताखाली येईल. त्यानंतर मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. आपली जी खारीक आहे ती तिचा गोडवा असतो आणि ती गोड असते, त्यामुळे मी इथे कमी गूळ वापरलेला आहे. त्यानंतर गुळामध्ये मी टाकलेले आहे इथे गावरान तूप आणि आता गूळ जो आहे तो आपल्याला कढईमध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे. तर मंद आचेवर इथे गूळ आपण व्यवस्थित तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे. आता गूळ आता व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व साहित्य आपण जे बारीक करून घेतलेलं आहे ते खारीक खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो वितळलेला गूळ आहे तो आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गूळ थंड झाल्यानंतर हाताने सर्व साहित्य आम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व साहित्य आता मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण हाताने याचे लाडू वळून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बनवू शकता, छोटे मोठे. मी इथे मीडियम साईजचे लाडू बनवलेले आहे आणि हे लाडू खायला अतिशय छान लागतात. तुम्ही अशा पद्धतीने लाडू घरी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तर असे एक एक करून सर्व लाडू आम्ही इथे
वळून घेतलेले आहे. आता आपली इथे लाडूची रेसिपी तयार झालेली आहे. अतिशय पौष्टिक असे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरलेले हे लाडू आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.